पंढरपूर तालुक्यातील कृषी अधिकारी व कर्मचारी कृषी केंद्राकडून हप्ते घेऊन त्यांचा मनाचा कारभार चालू आहे, याच्यावर महाराष्ट्र सरकार झोपेत आहे असे दिसते। प्रभाकर भैया देशमुख यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या मौजे काशेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यांनी अक्षरशः मौजे आनवली येथील यश ॲग्रो एजन्सीमधून हे औषध घेतलं होतं कुजव्यासाठी, परंतु ते औषध फोल्डीचं निघालं आणि तणनाशक औषधाचं बनावट औषध निघाल्यामुळे अक्षरशः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची 10 ते 12 वाट लागलेली आहे। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि या बाबतीत तातडीनं जिल्हा कृषी अधीक्षकांना कळवल्यानंतर आणि पंढरपूर तालुका उपविभागीय अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्यांनी येऊन पंचनामे केले। त्याचं सगळं रिपोर्ट तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळा विभागाकडे पाठवले आणि त्यांचा रिपोर्ट पण आलेला आहे। त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे। ते औषध बनावट आहे, नापास झालेलं आहे, फेल होतं औषध, हे रिपोर्ट असताना आणि पुन्हा तिथल्या यश एजन्सी त्या मालकांनी स्वतः लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे शेतकऱ्यांना की खरंच हे औषध बनावट होतं, बनावट निघालेलं आहे। हा स्वतः त्या आनंदीच्या मालकाने गुन्हा कबूल केलेला असताना पुन्हा कृषी रसायन कंपनीचे एक भामटा आहे सचिन पाटील म्हणून, तो शेतकऱ्यांना फसवण्याचा धंदा करतो। एक कलमी कार्यक्रम आहे त्याचा, सोलापूरची एजन्सी आहे त्याच्याकडे, दिल्लीत कृषी रसायनचं मेन कार्यालय आहे। परंतु दुसरे गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील हे जिल्ह्यात गुण नियंत्रण अधिकारी म्हणून काम करतात, परंतु कुठल्या त्या दुकानात औषधाच्या जाऊन तपासणी करणं, कर्तव्य पार पडणं असं न करता एक भामटेगिरी करायची। महिन्याचे हप्ते ठरलेले आहेत कृषी अधीक्षकापासून खालच्या तळागाळातल्या अधिकाऱ्यापर्यंत, आणि काही अधिकारी इतकं चांगलं काम करतात कृषी अधिकारी, त्यांचं आम्ही पाय धुवून पाणी पितो, पण असे भामटे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे माझ्या शेतकऱ्याची वाट लागलेली आहे आणि किती तर फायली पडून आहेत तिथं। आज करकमच्या 2 वर्षापूर्वी तिथल्या शेतकऱ्यांचं बागेचं नुकसान झाले, गुन्हा दाखल आहे, पण त्या कंपनीच्या दुकानदाराला, त्या मालकाला, उद्योगपतीला अटक नाही, त्यांचा एक दमडा रुपया दिलेला नाही। करकमचे रियाज मुजावर वगैरे बाकीचे शेतकरी आहेत, पिनू देशमुख वगैरे, आम्ही मोठा लढा उभा केला होता तिथं, त्याचं पण का अद्याप 2-3 वर्ष झालं रुपया मिळाला नाही। काशेगावच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेत, ह्यांचा फक्त फारसं चालू आहे, शो करतात हे, आणि अक्षरशः ह्या शो करण्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। आत्महत्या करण्याची कारणं हीच आहेत आणि या बाबतीत मला सांगायला दुःख वाटतं की ही भामटेगिरी करणारे आहेत ना, धनंजय पाटील, हा सचिन पाटील आणि कृषी अधिकारी सुद्धा, यांची शाळा असते। त्या अधिकाऱ्यांना आल्यानंतर खूप वाईट वाटलं, बघून आलो आम्ही, खरंच तुमचं लय नुकसान झालंय, अशी शाळा करायची आणि 2-3 महिने हेलपाट घातल्यावर शेतकरी येत नाही पुन्हा कंटाळून, आणि पुन्हा नाटकं करून हे धनंजय पाटील भ्रष्ट अधिकारी ह्याच्या इस्टेटीची चौकशी लावतोय मी थोड्या दिवसात, एंटी करप्शनला निवेदन देऊन। या धनंजय पाटलाने 4 दिवसाखाली पत्र दिले मला की तुम्ही ग्राहक मंचात जावा। अहो धनंजय पाटील, कौसाने साहेब, तुम्ही ही भामटेगिरी बंद करा। तुम्ही पहिल्यांदा नुकसान झालेल्याचं तुम्ही पंचनामे करताय, त्याचे रिपोर्ट प्रयोगशाळाकडे पाठवताय, त्याचा रिपोर्ट आलेला आहे। ही फसवणूक केलेली आहे त्या दुकानदारानं, सचिन पाटलानं, त्यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, येड्यात काढायचे धंदे बंद करा। तुम्ही मग प्रयोगशाळेकडे पाठवता कशाला? ग्राहक मंचात त्याच वेळेस जावं म्हणायचं, हा पर्याय आहे। येड्यात काढायचं, वाईट वाटलं म्हणून शेतकऱ्याला हतबल करायचं, नुसतं त्यांना सहानुभूती दाखवायची, परंतु ह्या भामट्या अधिकाऱ्यांना लगाम घालण्यासाठीच भैया देशमुखचा जन्म झालेला आहे। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं ह्या अधिकाऱ्यांची सगळ्यात चौकशी लावण्यासाठी किती लोकांचं जिल्ह्यातलं नुकसान झाले त्याचे सगळे रेकॉर्ड गोळा करतोय मी। दत्ता पवार म्हणून तांबूळचे शेतकरी आहेत, त्यांचं बी रोपं ज्याच्यात बनावट रोपं मिळाले आहेत त्याचं 1 रुपया नुकसान दिलेलं नाही। अशा शेकडो फायली या कृषी आयुक्त कार्यालयात पडून आहेत। त्यामुळे मी आज पुण्यात कृषी आयुक्तांना भेटायला आलो होतो, त्याचं निवेदन दिले, रिसर्च पोस्ट घेतलेले आहे। आदरणीय कृषी उपसंचालक पवार साहेबांची आणि पिसाळ साहेबांची भेट घेतली। आम्ही थोडे दिवस वाट बघतोय या संबंधित अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई, सचिन पाटील यांच्यावरती आणि आनोलीच्या दुकानदारावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल, परवाने रद्द करा, नुकसान भरपाई माझ्या शेतकऱ्याची मिळवून द्या। गेल्या महिन्याखाली सचिन पाटलांची बैठक झाली, हा विकास पाटील भामटा मध्यस्थी करायला ह्या कृषी आयुक्त कार्यालयातला, त्याची बातमी आज पेपरला, खरं आहे का खोटं आहे माहीत नाही, त्या भामट्याने सुद्धा कमिशन ठरवलेल्या प्रमाणे करतोय आणि ही कमिशनवाले
हे भाडे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करते. ज्या शेतकरी ज्वारी वांग्याची भाजी चपाती खातात त्यांना काय त्याचं देणं घेणं नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, राज्याचे कृषी मंत्री कर्तव्यदक्ष धनंजय मुंडे साहेबांना या गोष्टीत लक्ष घालावं लागेल. आणि असं कितीतरी शेकडो फायदे आहेत, त्या नुकसान झालेलं आहे, बनावट औषध आहे, सगळं कळतंय, परंतु कुठल्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली असं कुठं सुद्धा दिसत नाही. त्यामुळे स्वतः पालकमंत्री चंद्रकांत दादा या आणि धनंजय मुंडे साहेबांनी यात लक्ष घालावं. अन्यथा येत्या 18 तारखेला मंगळवारपासून 8 दिवसानंतर पुणे आयुक्त कार्यालयासमोर, आमचं कृषी आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आहे. वेळ प्रसंगी गुण नियंत्रक अधिकाऱ्यांना सुद्धा पोलीस स्टेशनला सोलापूरला पत्र देऊन त्यांना कुलूप लावून कुठून जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही. याची जबाबदारी नोंद व्हावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाहीची ताकद आहे. याचा आदर करून 4 दिवसात निर्णय द्या, नुकसान भरपाई द्या. तुम्ही आमचे दुश्मन नाहीत, अन्यथा तुम्हाला या परिणामाला सामोरे जावं लागेल. वेळ प्रसंगी रक्त सांडवा. वाचलं ना मी कोरडीमध्ये सापडले तू कबूल करतोय, त्याचं दुकान खुल्याम चालू आहे, दिवसा ढवळ्या दरोडे टाकणारे जिथं दुकान चालत असतं त्या शेतकऱ्याने दावं का हातात घेऊन आत्महत्या करावी का वाटत नाही त्या शेतकऱ्यांना? वाईट वाटतं पावसाळ्यात. 6 महिने जर तुमचे शेत अधिकारी त्या जिल्ह्याच्या मेन कृषी अधीक्षक, उपविभागीय अधिकारी फारसे करायचा, शाळा करायची, शो करायचा, पंचनामे केलेत म्हणायचं, शेतकरी आलेला वाईट वाटते म्हणायचं. आणि सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर तालुका शेतकऱ्यांना पवारसाहेब सांगायला तर तुमच्यासारखे असे करतोय लक्षात तरी कमी काय सांगतो किती वाटूळ झाले तुमचं पंचनामे करायचे, वाईट झाले म्हणायचं, शेतकऱ्यांना म्हणायचं, आम्हाला सुद्धा दुःख वाटले, वाईट वाटलं. आणि वाईट वाटलं म्हणतात पंचनामे करताय, प्रयोगशाळेतलं तपासणीतलं रिपोर्ट आलाय, नापास आहे, ती बनावट औषध करून ते पुन्हा ग्राहक मंचात जावं कसं काय येऊन तर बरोबर आहे ना? या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा पवारसाहेब. तुम्ही त्यांना सोडू नका, कायद्याचा अभ्यास करा, कायद्यात तरतूद आहे. आणि अशा शेकडो माझ्याकडे तक्रारी आहेत माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या. रोपवाटिका ह्याच्यात रोपाचं नुकसान झालेलं आहे, बनावट रोपं निघालेली, 4 महिने शेतकरी हरपाटे घालून काटवलेला आहे. धनंजय पाटील, हां, गुण नियंत्रक. हो. फोटो घे, फोटो.